पुढे जाऊयात. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी अपडेट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कर्जमाफीच्या प्रक्रियेत आज एक मोठी हालचाल झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी आज अधिकृतपणे समोर आली आहे. पण थांबा, ही बातमी फक्त पुण्यापुरतीच मर्यादित नाही आहे. उलट ही संपूर्ण महाराष्ट्रातील कर्जमाफीच्या पुढील टप्प्याची सुरुवात मानली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, बीड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर किंवा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील नेमके किती शेतकरी या प्रक्रियेत आहेत, कोणत्या तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत, सरकारने ही आकडेवारी आत्ताच का जाहीर केली, याचा इतर जिल्ह्यावर काय परिणाम होणार आहे, तुमचा जिल्हा पुढच्या टप्प्यात येऊ शकतो का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव यादीत येण्यासाठी तुम्हाला आज कोणत्या गोष्टी तपासायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांच्या लक्षात आलीच नाही आहे. मात्र त्याआधी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत, खात्रीशीर आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन दाबून ऑन नोटिफिकेशन सुरू करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला आजच्या बातमीकडे वळूया. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील बोलायचं झालं तर अधिकृत आकडेनुसार एकूण 1,64,999 पात्र शेतकरी आणि सुमारे त्यासाठी 1,244 कोटी रुपये 90,48,746 रुपयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. मात्र यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ही आकडेवारी सरकारने सार्वजनिक केल्याने आता इतर जिल्ह्याच्या प्रक्रियेतही वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी बांधवांनो, आता प्रश्न पडतो, कोणत्या तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत? बारामती, शिरूर, इंदापूर, दौंड हे तालुके लाभार्थी संख्येत आघाडीवर दिसत आहेत. याचा अर्थ या भागातील मोठ्या शेतकऱ्याने शेतकरी प्रक्रियेत समाविष्ट केले आहेत. बघा, बारामती तालुक्यात एकूण 24,578 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि तालुक्यात एकूण 1,24,63,269 रुपयांचं कर्जमाफ होणार आहे. म्हणजेच बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यातील एकूण 19,876 शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि या तालुक्यात एकूण 151,98,76,543 रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, इंदापूर तालुक्यात देखील 18,765 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे आणि या तालुक्यात एकूण 143,29,87,654 रुपयांची ही कर्जमाफी होणार आहे. दौंड तालुक्यात देखील एकूण 16,932 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि या तालुक्यात एकूण 129,65,46,46,183 रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. पण तुमच्या तालुक्यात या यादी नसेल तर अजिबात घाबरू नका, कारण ही संपूर्ण महाराष्ट्राची अंतिम यादी नसून एका जिल्ह्याची अधिकृत आकडेवारी आलेली आहे. इतर जिल्ह्यांची माहिती टप्प्याटप्प्याने येण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत. बांधवांनो, आता इथे अनेक शेतकरी एक मोठी चूक करत आहेत. त्यांना वाटतं माझं नाव आजच्या यादीमध्ये नाही म्हणजे मला कर्जमाफी मिळणारच नाही, पण तसं बिलकुल नाही आहे. तुमची पात्रता, कागदपत्राची पडताळणी आणि आवश्यक नोंदणी पूर्ण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुमचं आधार प्रमाणीकरण, ॲग्रिस्टेक नोंदणी जिथे लागू असेल, बँक खात्याशी आवश्यक लिंकिंग आणि इतर आवश्यक माहिती योग्य आहे का हे नक्की तपासा. प्रक्रिया सुरू असताना अशा बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात. शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक नक्की करा आणि शेतकरी अपडेट चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चला पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्याची माहिती पाहूया. जुन्नर तालुक्यात देखील 12,543 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि या तालुक्यात एकूण 95,76,54,321 रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. पुरंदर तालुक्यात देखील एकूण 11,234 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे आणि या तालुक्यात एकूण 85,67,89,234 रुपयांचं कर्जमाफ हे होणार आहे. शेतकरी बांधवांनो, भोर तालुक्यात देखील एकूण 9,856 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि या तालुक्यात एकूण 76,35,91,854 रुपयांचं कर्जमाफ आता होणार आहे. शेतकरी बांधवांनो, खेड तालुक्यात देखील एकूण 8,400
432 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 64,43,45,678 रुपयांचं कर्जमाफ हे होणार आहे. शेतकरी बांधवांनो, मावळ तालुक्यात देखील 7,856 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 59,87,65,432 रुपयांचा कर्जमाफ होणार आहे. हवेली तालुक्यात देखील एकूण 6,234 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्णपणे लाभ भेटणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 45,87,32,921 रुपयांचं कर्जमाफ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, याशिवाय आंबेगाव तालुक्यात एकूण 5,679 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 41,83,10,562 रुपयांचं कर्जमाफ होणार आहे. मुळशी तालुक्यातील एकूण 5,034 शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 39,54,32,000 रुपयाचा कर्जमाफ होणार आहे. पुणे शहर तालुक्यात एकूण 3,267 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आता भेटणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 26,45,87,543 रुपयांचा कर्जमाफ होणार आहे. आणि वेली तालुक्यातील एकूण 13,517 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. आणि या तालुक्यात एकूण 103,65,67,876 शेतकऱ्यांचे कर्जमाफ हे कर्जमाफ होणार आहे. शेतकरी बांधवांना आता सर्वात मोठा प्रश्न, तुमच्या जिल्ह्यात यादी कधी येणार? याबाबत सरकारने सर्व जिल्ह्यांसाठी एक निश्चित तारीख जाहीर केलेली नाहीये. मात्र पुणे जिल्ह्यातील आकडेवारी जाहीर होणं हे प्रक्रियेला वेग मिळण्याचे संकेत मानला जात आहे. यासाठी पुढील काही काळात इतर जिल्ह्याची अपडेट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, अधिकृत माहिती आल्यानंतर आपण ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जे शेतकरी शेती व्यतिरिक्त इतर उत्पादनातून इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. तसंच आजी माजी खासदार, आमदार, मंत्री तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांनाही यातून वगळण्यात आलेलं आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, कर्जमाफी फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच आहे. या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे असं सरकारने पूर्णपणे सांगितलेलं बघायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, चला आता आजच्या बातमीचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिली गोष्ट, पुणे जिल्ह्यात एकूण 1,64,299 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दुसरी गोष्ट, 1,244 कोटी रुपये 90,48,746 रुपयांचं कर्जमाफ पुणे जिल्ह्यातील होणार आहे. तिसरी गोष्ट, बारामती, शिरूर, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांना सर्वाधिक लाभ भेटणार आहे. चौथी गोष्ट, EKYC आधार लिंकिंग ॲग्रिस्टेक नोंदणी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. पाचवी गोष्ट, इतर जिल्ह्याची यादी टप्प्याटप्प्याने येण्याची शक्यता आता दिसून येत आहे. शेतकरी बांधवांनो, आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमचा जिल्हा आणि तालुक्याचं नाव कोणता आहे? तुमच्या भागात शेतकरी या कर्जमाफीच्या प्रक्रियेबद्दल काय अपेक्षा ठेवत आहेत तेही लिहा. तुमच्या प्रतिक्रियेमुळे इतर शेतकऱ्यांनाही तुमच्या भागातील परिस्थिती समजेल. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण ही योग्य माहिती वेळेवर पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या व्हॉट्सअप ॲपवर, ग्रुपवर, फेसबुकवर शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक शेअर केल्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकते. पुढील यादी ही सुद्धा तुम्हाला शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी कळवण्यात येईल. त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शेतकऱ्याच्या हिताची कोणतीही महत्त्वाची बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा अधिकृत आणि वेगवान माहितीसाठी शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. पुढील अपडेटमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.